हा आता बस 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 भेंडी, मला एकटीला नको पाठव. काय आमची लॉन्च झालीये. सगळीकडे चप्पू चालव. किती मस्त ऊन पडलंय बघा, अगदी पाणी काय सुंदर दिसतंय. हा चल आपल्या कॅम्प साईट कडे जाऊया, बघूया आपली कॅम्प साईट. बघा आपली कॅम्प साईट ही वाली, तिकडे गाडी लागली आहे आणि आपलं टेंट आणि टेबल क्लॉथ सगळं दिसतंय. ही आहे आपली कॅम्प साईट इथे. अरे जा जा. अर छी 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 छी, हे काय ह्याच्यातच ढक होते ते. काय सुंदर दिसतंय भाई, खरं मध्ये सिरियसली. अंताक्षरी खेळतोयस का तू? मी नेहमी हे पाण्याचे डिसिजन जसं हे करते की घेतलं जायला पाहिजे की नाही, जायला पाहिजे की नाही, बघितलं. आणि एव्हरी टाइम हा मला घेऊन येतो आणि मला मजा येते. बट तुला माहिती आहे, तुला स्विमिंग येते म्हणून मी येते ह्याच्यात. जर तुला पण स्विमिंग नसती आली ना तर मी आलीच नसती. की बच तो जाएंगे. काय भारी वाटतं, किती मोठी लेक आहे पण बघा. खूप मोठी लेक आहे रे. खूपच मोठी आहे या साईडला पण. I'll tell you why you should have a strong man. I'll tell you why. मी आता बोलली सँड यार आपण याच्यात थकून जाऊ, किती जास्त चप्पू मारावा लागेल. आणि मग हा बोलतो का मारतेस तू, तू नको मारू, तू बस. स्ट्रॉंग मॅन नाही ते, स्ट्रॉंग मॅन नाही. मग? आय एम माय गर्लफ्रेंड्स एम्प्लॉय, अनपेड एम्प्लॉय. शी यार, पण तू स्ट्रॉंगेस्ट म्हणून तर आहेस तू एम्प्लॉय. एम्प्लॉय आहे म्हणजे मी आहेसच. हे बघ कुठे आहे बघतीयस ना. बाई तुझे काही कामी नाही ना, राग वगैरे सगळं घरी. नाही म्हणून तर शांत असली मी, काय चिडली पण नाही, हसून दिलं मी फक्त. पण काय मजा येते मला, मस्त वाटतंय. मस्त तर वाटतंय, वारा छान येत आहे. कारण ट्रेन होत आहेत मस्त. शोल्डर स्ट्रेन होत आहे बोलला. भाई तू पागलच आहे सँड. चप्पू नको पडायला माझा भाई. चप्पू पाडू बिडू तर नकोसच. ना घर है ना तंबू. बघायचं की कोण आहे तो एवढा अमीर ज्याने इथे कॉटेज. तिकडे कॉटेज कुठे गेलं, तिकडे कॉटेज आहे की काय आहे एवढी अमिरी. तर बघूया आपण. किती मस्त आहे. तुम्हाला उलट दाखवेल मी, सनसेट होईल. आणि आता लवकर नाही होणार, इथे 10ला सनसेट होतं, 9-10ला. तो सनसेट तो नाही होने वाला. अरे काय कायाक 8:30 भेंडी थकून किती जाऊ माहिती आहे तुला. अमेरी हो तो ऐसी. त्याची ही आहे घर. अजून झूम. हे आहे त्याचं घर आणि त्याच्या बाजूला त्याची आहे पॉन्टून बोट. आणि बघा भाई डॉक वॉक सगळं, आणि एवढं सुंदर लेक फुल ओव्हर. तू किती मस्त आहे ना. असं मी जर तुला ही झापड मारली खटाक 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 करून. चप्पू की चमाट. चप्पू की चमाट. हे बघा पाणी बघा किती साफ आहे, आणि खाली बघा काय दलदल टाईप आहे पूर्ण. म्हणजे ते काय बोलतो त्याला, पाण्यातलं घास. मम्मासाठी गवत. पाण्यातलं गवत, गवत नाही झाडी. आणि ह्याच्या हिशोबाने आपण 5X इस्तेमाल करून बघूया. ह्याच्या हिशोबाने ते लोक जे आहेत ते माणसं आहेत, जे मी ह्याला बोलते की ते माणसं नाही आहेत. हा रे, मी बोलत होती अरे त्याला ते कोण आहे, आणि होई शपथ ते लोक माणसं आहेत. हे बघा कसं दिसतंय भाई, फुल गवत आहे इथे. कुठे कुठे कुठे, हे बघा. आता सँड आलो आम्ही कडेवर. टचडाऊन, अगदीच टचडाऊन झालं आपलं. सँड आहोत आम्ही. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स ऑफ कायाक. मजा आली. हा मजा तर आली. यस. अरे 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 पाण्यात तर पाय ठेवावाच लागेल तुला, कारण की तू वेट तसं ठेवलंय. एक साईडला मूर्खासारखा वाकून उभा राहशील तर एक साईडला वेट नाही जाणार सँड. हे बघा आम्ही मस्त फिरून आलो, मधोमध अगदी सगळीकडे जाऊन आलो आम्ही, एकदम जबरदस्त. बाय बाय टू आवर 7 नंबरवाली कायाक. व्हेरी लकी, काही नाही झालं आम्हाला. बघा किती सारे आहेत पण इथे. कनू आहे अलग अलग टाईपचे, आणि कायाक आहे. आणि मस्त हे बीचचे लोक तिकडे पोहतात वगैरे लहान मुलांसाठी. आणि त्यांनी छान असं बॉर्डर पण लावलं आहे.
की ह्याच्या बाहेर खूप खोल आहे तर नका जाऊ. मस्तपैकी आता दीपेशची मेहनत चढवतोय फुल. आहे का आम्ही आता परत चाललोय. आमच्याकडे हाला की टाईम आहे, पण दीपेशने बोललं की आपल्याला फायरवूड लावायचं आहे, आपल्याला जेवण बनवायचं आहे. हो, कारण की आता जेवणाची वेळ झाली. Yes. आणि मच्छर पण यायला लागले तर आम्हाला आमचं थर्मासेल पण लावावं लागेल. ते आधीपासून लावायचं असतं. आधीपासून लावावं लागतं. ओके फाईन. तर आम्हाला खूप काही करायचं आहे. 7 स्टेडियम आम्ही ते सगळं करू. सगळं काही दाखवून देतोय आम्ही तुम्हाला. आणि आता सगळीकडनं धूर निघते आणि मस्त मस्त वास येते कारण की सगळे जेवण बनवत आहे. मज्जा मज्जा. तो आमच्या कॅम्प साईटवर आता तयारी सुरू होईल जेवण बनवण्याची. सगळ्यात पहिले काय बनेल? मॉझरेला स्टिक्स रोस्ट करू जे आम्ही. हे मैना बघ, मैना किती सुंदर झालंय भाई. बघ फ्रेंड्स, ते सगळं येल्लो येल्लो दिसायला लागलंय आता. ते बघ ऊन कारण की पडतंय आता. तर हे लाईट्स मी आता असे सेटअप केलेत मस्त. रूट बनवलंय पूर्ण टेंटकडे जाण्यासाठी. आणि आता इथे होतीये जेवणाची तयारी. आता आम्ही लावतोय, आम्ही म्हणजे दीपेश लावतोय मेनली. तू काय ऐकलं? मेहंदी. ते बघा त्याला, हा इथेच आहे. जेव्हापासून आम्ही आलोय हा इथेच आहे मित्रांनो. एनिवेज बॅक टू आवर जॉब. कागद का आणलायस? अच्छा. चांगलं झालं तू ग्लव्ह घेतले पण. हा नाही तर पुन्हा ते राख हे झालं असतं. तर आता आपण ह्याच्यावर आग लावतोय मित्रांनो. हो पेपर तर जळालाय, तर लाकूड जळतं की नाही ते बघणार. फायनली आमची जी फायर आहे ती स्टार्ट झाली. आधी होत नव्हती, खूप कष्ट केले. करून स्टार्ट झाली पण मस्त लागली. आता मस्त लागली. आता बसू आता इथे आम्ही मस्त बसून खुर्ची सेटअप केलंय. यस, हे खातोय पहिले आम्ही. मॉझरेला स्टिक्स जे आहे ते भाजू मस्त. तर मग आता आम्ही हे ठेवलं आहे चिकन मॅरिनेशन जे आम्ही करून आणलेलं घरून, ते ठेवलं आहे मस्तपैकी. जोपर्यंत आम्ही हे खातोय ह्याच्यामध्ये शेकून आणि मजा येते. तू इथे का बसलायस सर? तुझ्या डोळ्यावरच येतं सगळं काही. आता हे होत आहे चिकन शिजतंय तोपर्यंत हिनी स्मोर्स करायला घेतले. स्मोर्स आहे कॅनडाची डेलिकेसी. हो, जे आपण लास्ट टाइम कॉटेजवर पण खाल्लेली. पण जास्त नको करू की ते भाजून जाईल, अगदी जळून जाईल असं नको करू. मग एकदा मार्शमेलो झाले की आम्ही त्यांना चॉकलेट कुकी मध्ये टाकून असं दाबून खाणार. मी आत्ताच खाते कारण की मग मला गोड एकसाथ लास्टला जास्त खाता नाही. हो, मेक सेन्स. जमेल का तुला? दे ते पकडतो मी. गरम तर नाहीये. मला पायाला गरम लागते, ते गरम नाहीये. अरे बाबा, कसं लागतंय? मस्त. फायनली आमचं चिकन रेडी झालंय आणि चिकन आता ही खाऊन टेस्ट आहे. चटणी टाकू. ही ग्रीन चटणी पण आम्ही आणलेली. पण कसं लागतंय चिकन? एकदम मस्त. मित्रांनो, मी तुम्हाला जुगनू दाखवते. हा थांबा, लाईट होईल तो तिकडे गेलाय. हे इथे पण आहे.
हे बघा दिसतंय तुम्हाला किती सारे जुगनू. किती सारे आहे तिथे, आणि खूप हे आहेत. aesthetic बघा किती मस्त. आणि हे किती, हे बघा आमची शेकोटी अजून पण पेटते आहे. खाऊन झालं आमचं सगळं काही. आणि हे बघा, हे दीपेशने लावलेलं किती भारी वाटतंय. सँड ह्याच्यामध्ये खूप मस्त दिसतंय. हा, फुल डिझाईन आली. असं हे टेंट वर ना दीपेशने असं पास लावलंय पूर्ण. आणि आता हे तिकडे. मजेसाठी एक ही गोष्ट आहे, जे फायर मध्ये टाकलं तर वेगवेगळे कलरचे फ्युम्स येतात. अच्छा, ते मी बघायचं आहे ऐकलेलं. ना, ते आता मी बघितलंच ते नाही अजून. टाकतोय आणि बघू कसं. पहिले स्प्रे मारतो का सँड आपल्यावर. हे बघा, ब्लू आणि ग्रीन दिसतंय मला, है ना. किती किती कलर दिसतात असं काय लिहिलंय. अच्छा नाही, ब्लू झाला आता ते ग्रीनचं. मस्त आणलं. काय कुठून भेटलं तुला हे? वॉलमार्ट मध्ये होतं. अच्छा, मी घेतलं. मी म्हणलं मजा येईल टाइमपास करायला. आम्ही मस्त आमच्या मॅट्रेसवर अगदी अंतरलंय, बेडशीट वगैरे टाकली. आम्ही तुम्हाला सकाळी दाखवू आमचं सेटअप. काय मस्त मजा येते, मस्त गादी आहे. आणि एवढं क्लिअर स्काय आहे की एवढे भारी स्टार दिसत आहे. हा, मी सॉरी तुम्हाला नाही दाखवू शकत ते, आम्ही कारण फोटो की अटॅच करू. फोटो दाखव हा पाहिजे तर, कारण की खूपच भारी येते. नाईट मोडने फोटो निघते, व्हिडिओ नाही निघते. आणि आम्ही रेन फ्लाय उघडून दिले तर आता पूर्ण उघड ओपन आहे वर आमच्या, फक्त जाळी आहे हा. पण आम्हाला दिसतंय पूर्ण स्टार्स भरलंय. आणि आम्ही लाईफ मध्ये पहिल्यांदा सांगितलं आपण शूटिंग स्टार्स ते पण किती सारे आहे. किती. पहिले मी याला अरे प्लेन आहे, प्लेन आहे. मग नंतर मी बघितले दोन एकदम जवळून गेले. म्हटलं नाही, प्लेन नाही आहे, शूटिंग स्टारच आहे. एकदम भारी दिसतं, मजा येते ते स्टार्स बघायला. आम्ही फोटोज अटॅच करतो. गुड मॉर्निंग. तर आता वाजले 5:15. 5:30चं सनराईज आहे. आणि आता इथे दीपेश झोपलाय. पण तुम्ही बघताय माझ्या तोंडावर थोडी लाईट येते. तर मी तुम्हाला दाखवते की बाहेर कसं दिसतंय. हा, इथे दीपेश झोपलाय. आणि हे बघा, पूर्ण लेकवर फॉग जमलाय. फायनली दीपेशची गुड मॉर्निंग. अरे यार, झोपच नव्हती उघडत. किती वाजले? मी 5:15ला उठलेली. सनराईज पूर्ण बघितलं. मी पण 7:15. सनराईज पूर्ण बघितलं टाइम लॅप्स मध्ये. 2 तासाने उठलाय. पण तू एक काम छान केलेलं सँड. मला हा झोपेमध्ये मी याला बोलली ना खिडकी उघड, त्याच्यानंतर झोपेत बोलला टाइम लॅप्स लावलं पाहिजे. आणि मग मी बाहेर जाऊन टाइम लॅप्स लावलेलं. सो थँक्यू. ब्रेन इज ऑलवेज एक्टिव 24/7. चाहे मैं नींद में हूँ या कैसे भी हूँ, आई एम ऑलवेज एक्टिव. आणि आता उठला आणि उठल्या म्हणतो किती गरम होते, काळ अंगावरनं फुल ऊन येत आहे. गरमी आहे. रात्री एवढी भयंकर थंडी. चायला एक ब्लँकेट एक तर हालत खराब. आणि ते आता फॅन लावावं लागेल आता. अभी फॅन नाही असतं मला. आता मी याला पत्ते खेळवे. आता मी याला सगळं सिरीज पण नाही बघितली आम्ही रात्री, कारण की मस्त वाटत होतं. आम्ही स्टार्स बघितले आणि झोप आली छानवाली, म्हणून आम्ही काय नाही बघितलं. आता आम्हाला असं फुल जोश आलाय. आता मला पाहिजे की आपण मला जोश आलाय. माझी तर सकाळ झाली आताशी. 7:15ला उठला. पहिले ब्रश करायचा. नो अरे काय वेडी बोल. कमेंट्स मध्ये लिहा यार, ब्रश नाही करत आहे ही. आणि मी बोलते की बॅक्टेरिया आत जाईल. आणि तसंच असतं, आपण चुकीचं ब्रश करतो माहिती तुला. ब्रेकफास्ट केल्यानंतर ब्रश केला पाहिजे. घनचक्कर जे रात्री ब्रश करतात ना, ते लोक सकाळी नंतर ब्रश करतात. एक दिवस केल्याने. फायनली हिला मी मनवलं आणि आता आम्ही चाललोय ब्रश करायला. पाण्याची बॉटल घेऊन जातो. गंदापणा करते नुसतं. काही रिझन दिले. कोणी किती लोकांनी हात लावले असतील डॅपला. मम्मीला पाण्याची बॉटल दिली की चल आपण आपलं पाणी घेऊन जाऊया, पण ब्रश करूया. एवढ्याच्या पाण्याने काय होईल यार, मला ब्रशसाठी किती पाणी लागतं. पागल आहे रे. मी तुझं पण पाणी वापरेल. तू तिथल्या पाण्याने जस्ट शट अप. आता वयाला चाललंय
महायुद्ध. ह्याला काय? महायुद्ध. अरे तलवारबाजी खेळायची का? बॅडमिंटन खेळायची? अरे गेम खेळणार काय की येत नाही. मित्रांनो, तुम्हाला टाइमलॅस मध्ये काही कळलं नसेल, पण स्कोर झालेला आहे. स्कोर झालाय 6 ऑल. काटेची all. टक्कर. 7 पॉईंटची मॅच आहे. 6 ऑल झाले. लास्ट पॉईंट तुम्ही बघा आमच्या सोबत पूर्ण. तुम्हाला अंदाजून मारू नको हा म्हणजे. वॉर्म अप. Helicopter, helicopter. Paracopter. माझ्या डोळ्यात ना तिथे कधी जाऊन येते. विनर विनर चिकन डिनर. नमस्कार मित्रांनो, मी दीपेश इंदुलकर आलो आहे होम मिनिस्टरच्या आजच्या भागात उईके वहिनी यांच्या घरी. तर ह्यांच्या घरी आपण जाऊया आणि खेळ खेळूया कार्ड्सचा आणि उनोचा. आणि जो विजेता होणार आहे त्याला मिळणार आहे पैठणी. पैठणी मिळेल मला. तर आपण आता जाऊया उईके वहिनींच्या घरी. पदरावरती घरजारीचा मोर नाचला नवा. आणि पुढे खेळूया नवा. नवा. होम नमस्कार. मिनिस्टर. अरे मांदेकर कोणते भाऊजी आहेत? अरे आदेश भाऊजी. अरे आदेश पैठणी भाऊजी इथूनच आले. कॅन्सल करा, यांची रद्द करा पैठणी. अरे, नाव माहित आदेश नाही. भाऊजी आले पण. मित्रांनो, आलेलो आहे आदेशकर. इथे इज्जत बेइज्जती करायला आलाय आदेश बांदेकर. आदेश हा बांदेकरचं मांदेकर केलेलं मी सायन्स. बरोबर बोललेली पण मी. मांदेकर. हा पण म्हणजे थोडंफार. तर आदेश भाऊजी घेऊन आले आहेत उनो. एक्सप्रेस पण आहे. व्हॉट इज एक्सप्रेस? तर आता पहिले आम्ही हे गेम खेळणार आहे. आदेश भाऊजीला मी खायला पण दिलं नाही. आदेश भाऊजी आवडते डायरेक्ट. तुम्ही न बघता जाऊन खाता आदेश भाऊजी. चला मित्रांनो, ह्या सोबत आपण घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि परत भेटूया आपण खेळ खेळताना. वा, आपण हे कधी खेळलो नाही वाटतं. तर भेटूया आपण. राऊंड 1 स्टार्ट होत आहे. आदेश भाऊजी ते स्वतःला जिंकवायला आले. पैठणी हेच घालणार आहे. मलाच घालून पैठणी नाचावी लागेल वाटतं. और एक राउंड खेलते. बोरिंग गेम लग रहा है मुझे. 2 लोगों में मतलब. हे गेम ऑलरेडी बोरिंग झालं बाई. मी याला जाम कॉन्फिडन्स मध्ये बोललेले 3 राऊंड करूया. मी दुसरा राऊंड पण हारली आहे. सो आता हे गेम कॅन्सल. युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा मी चॅलेंज जिंकलो युट्यूब हिस्ट्रीमध्ये. ते थर्ड क्लास बॅडमिंटन माझं फोर्टे होतं. त्याच्यात पण थर्ड क्लास बॅडमिंटन नाही होतं म्हणजे तू थर्ड क्लास बॅडमिंटन माझं फोर्टे होतं. नेहमी मी हिला हरवायचो. त्याच्यात पण मी एवढं वाह्यात हरलो. नेहमी तुम्हाला हरवाय. तर गेम आमचे सगळे खेळून झाले. आता आम्ही इथे मस्त आमच्या सकाळच्या ब्रंचसाठी सेटअप केलं आहे. हे बघा छोटंसं सेटअप आमचं सावलीमध्ये. आता हा स्टव लावणार आहे आम्ही, कारण आग तर नाही हे पेटवणार. बर्फ दाखव ना. हा, आणि आमचा कूलर एवढा जबरदस्त आहे अजूनपर्यंत ह्याच्यात हे बघा, बर्फ थांबा. जमलेलं आहे. हे बघा, हे बर्फ अजून तसंच आहे. आणि काय चिल्ड पाणी निघालंय. हे बघा, हा, आम्ही एकदम पिलं. थंडगार पाणी. मस्त पैकी. तर आता इथेच आम्ही स्टव लावू आणि इथे आम्ही मॅगी बनवू जेवण. मॅगी मॅगी. ही मॅगी खाणार आहे. मी ते पण खाईल. मी दोन्ही खाईल. येस, मॅगी आणि हॉट डॉग्स. लेट्स गो. हे बघा, आमचं पाणी गरम झालेलं आहे. दीपेशला मी खूप क्वेश्चन केलं, बट इट हा. वॉज माय फॉल्ट. इट इज फाईन नाऊ. आय डोंट वॉन्ट टू रिएक्ट अबाउट इट. उकळते. घे हा. हॉट वॉटर स्प्रिंग झालंय इथे. इथे फ्लेम दिसते आता. आपण घरी खूप दिसत होती. या शराब एनिवेज, तर आता हे पॅन असं जज नका करू. ह्याच्यात काल सगळं बनलेलं. तर आता मॅगी टाकते. मैगी हो रही है रेडी. शेफ संजना उईके. काय टाकतात आधी? मीठ आणि मसाला आधी टाकायचा. हे नवीन ट्रिक आहे. बटर आहे ना. बटर आहे ना थोडंसं उरलं. मॅगी इज सर्व्ड. हॉट मॅगी. ये ब्लॉग में क्या? आम्ही सारे खवय्याच्या एपिसोडमध्ये आज आपण बनवणार आहोत सॉसेज बन्स,
ज्याच्यासाठी तुम्हाला साहित्य लागेल सगळ्यात आधी बटर, ओके त्याच्यानंतर तुम्हाला लागेल सॉसेज ओके आणि सॉसेज बन आणि Okay. डीप तुम्ही तुमच्या आवडीचं घेऊ शकता. ओके. हे तर कागद सगळ्यात इथे आधी- ठेवू हा? नको, मी देते तुला हे नंतर. प्लीज डोंट डिस्टर्ब. ओके फाईन, सॉरी. सगळ्यात आधी आपण टाकूया बटर, खूप सारा बटर. आणि बटर जो आहे तुम्हाला चांगलं असं सिझल होऊ द्यायचं आहे, जेणेकरून मस्त बटरची कोटिंग आणि फ्लेवर त्याच्यामध्ये येईल. दातानी उघडावं लागेल. अरे राजा, त्याच्यामध्ये तेच आणि बार्बेक्यू वाला ग्रिल. बटर जाळू नको बे, उचल त्या पॅनला. नाही नाही जळणार नाही. तू आहेस का? आम्ही सारे खवय्येमध्ये आली आहेस का तू टिप्स द्यायला? तू कॅमेरामॅन आहे, कॅमेरामॅन सारखं राहा. हे बघा, तर हे सॉसेज आपण अख्खे सॉसेज हे बघा. अरे असं का फिरवलं? हे सॉसेज आहेत, ह्याला आपण इकडून हां केळ्यासारखे आहेत हे. तर आपण 3 सॉसेज टाकूया, कारण की 2 मी खाणार आहे आणि 1 ही खाणार आहे. कारण की मी ऑलरेडी मॅगी खाते. कारण की ती ऑलरेडी मॅगी खाते, म्हणून आपण 3. थोडंसं आपल्याला झिस्ट द्यायचं आहे, जेणेकरून बटर जे आहे ते सगळ्या सॉसेजला लागेल. उडवू नका प्लीज इथे. त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते बन्स गरम करायचे आणि बन्समध्ये हे सॉसेज टाकून त्याच्यावरती डीप लावून खायचं आहे. हे होतं आजच्या एपिसोडसाठी. थँक्यू फॉर वॉचिंग. आम्ही सारे खवय्ये विथ दिपेश इंदुरकर अँड कॅमेरा वुमन संजना होलके. बोल. हे बघा, हॉट डॉग मिस्टर is ready. स्पिनच डिप पण लावलंय. स्पिनच डिप लावलं. दिपेशचा खातो. फेवरेट. मस्त आहे, एक नंबर. जबरदस्त मस्त लागतं ते डीप सोबत. है ना. लाईव्ह ऑडियन्स. तर आता आम्ही बनवायला जातोय स्मोर्स, कारण की आम्हाला रात्री एवढी मजा आली की वाय नॉट. आता हे गॅस आहे तर आम्ही ह्याच्यावर पहिल्यांदा ट्राय करणार आहे. शेकोटीवर नाहीये हे जे पण करतोय direct. आम्ही. हे बघा. Oh, ओ माय गॉड, लगेच झाले. हे बंद करून दे. बस कर आग लागेल. हे आग हे पण कसं होतं सँड हा बंद झालं. झालं. हे बिस्किट तर उघड. हाँ थांबा, मी तुम्हाला आता कसं दाखवू माहिती नहीं. पहले से ही खोलना चाहिए था. इसको तोड़ दिया गया है बिस्किट. ये भी टूट रहा है चला. एक हाथ से. हाँ हे मस्त उघडलं. ह्याच्यामध्ये टाक एक आणि मग तू खाऊन दाखव. ते मला पण तोडलं. असं दाबायचं बिस्किट मध्ये मार्शमेलो आणि असं ते वाला मम्माला मी खाऊन दाखवते. फोटो काढू दे, फोटो काढू दे. काढते ही. हे वुडपेकर आहे तो. वुडपेकरच आहे, मला वाटलंच. वाव. ते लाकडा झाडामध्ये ना होल करतात तो. माझ्या ह्या फोन मध्ये दाखव. Oh my त्यांना हे फोन ट्रायपॉड म्हणून दाखव. तर आता 12:30 वाजलेत, तर आम्ही सगळं काढायला घेतोय, कारण 2ला आमचं चेकआउट आहे. तर सगळं आम्ही काढून वगैरे ठेवू आणि मग बघू कधी निघायचं. मन तर नाही होत आहे. हे व्ह्यू, ही शांतता मस्त. आता आम्ही इथे असे चेअर्स टाकून ही बियर पित होती आणि मी बसलेलो तिकडे मस्त आणि आम्ही हे व्ह्यू बघत होतो. पण आता जावं लागेल. नेक्स्ट टाईम बघू आम्ही, मे बी आता दुसरे कॅम्पसाईट शोधू, कारण की मजा तर आम्हाला आली. आम्ही देऊ ह्याचं पूर्ण गाईड एक्सपिरियन्स कसं होतं ते सांगू. हे बघा गाईस, इथे अख्खं घर होतं आमचं एका डब्यात पॅक झालंय. पण किती मस्त दिसतंय. आता आम्ही हे पूर्ण साफ करू आणि मग एरिया जे आहे पूर्ण कचरा वगैरे उचलून घेऊ. जरा काही असेल, एवढं काही आहे नाही. ऑलरेडी आम्ही एक बॅग बनवली आहे, पण अजून जे कचरा असेल थोडा साफ करू, म्हणजे नेक्स्ट जो येईल त्याच्यासाठी रेडी असेल कॅम्पसाईट. चांगला असेल. येस. तर लेट्स गो. हे बघा, आय डोंट नो तुम्हाला फर्स्ट आणि लास्ट क्लिपमध्ये काय डिफरन्स दिसतंय का, बिकॉज जसं आम्हाला मिळालेलं तसं आम्ही हे परत देतोय. आणि कसं वाटतंय यार, असं वाटत होतं आपलं घर आहे इथे. सँड्स असं वाटत होतं की आपलं घर आहे इथे आणि आता घर नाही आहे सडनली. खूपच विचित्र वाटतंय. पूर्ण दिवस अपन स्पेंड केला इथे. तेज बट ठीक है, कहीं जाने के लिए या पहुंचने के लिए कहीं से निकलना बहुत ज़रूरी होता है. Yes. तो हम अभी इस साइड को वापस बाय बोल के शायद फिर कभी आ जाए यहाँ पर. जरुरी है ना? येऊ शकतो. मला आवडलंय. मला तर खूप आवडलं, किती मस्त आहे. तर आम्ही नक्की इथे परत येऊ, मम्मा पप्पांना घेऊन येऊ आणि अजून चांगले चांगले जागा बघू, एक्सप्लोर करू.
तर आता आम्ही हे सगळं कचरा आहे आम्ही ग्लास सेक्शन मध्ये टाकणार आहे आणि असं सगळं करणार आहे. सेग्रिगेट करायचं असतं तर आम्ही सेग्रिगेट केलंय. तर जेवढं सेग्रिगेट करून टाकू शकतो तेवढं टाकू, बाकीचं घरी घेऊन जाऊ आणि मग डिस्पोज करू. येस, तर आता आम्ही तुम्हाला लास्ट एकदम रिव्ह्यू वाली क्लिप देऊ आमची, तर आमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि मग झाली आमची ट्रिप वीकेंड. बाय बाय शेअरबॉट लेक, यू आर लवली. येस, बाय बाय. मजा आली भाई. हा, मिलाते हैं अपने रास्ते. तू माझं हे काय घेते भाई? कसा होता आपला एक्सपिरियन्स ह्याच्यावरनं स्टार्ट करूया. एकदम जबरदस्त. सगळ्यात पहिले कॅम्प साईटने सुरुवात करूया. एवढं सुंदर कॅम्प साईट तू बुक केलेलं. सगळ्यात पहिले कॅम्पिंग एक्सपिरियन्स पासून सुरू करूया, मग कॅम्प साईट. फाईन. कॅम्पिंग तूच बोलतो व्हिडिओ मोठे होतात. ओव्हरऑल कॅम्पिंग एक्सपिरियन्स कसा होता? तर ओव्हरऑल कॅम्पिंग एक्सपिरियन्स खूप छान होता आणि परत आम्ही कॅम्पिंगला जाऊ आणि मला आवडेल त्या जागी परत जायला. एवढं छान होतं ते. आलं कॅम्प साईटची गोष्ट. आम्ही ओव्हरऑल कॅम्पिंगचं सांगतोय की कॅम्पिंग आम्हाला आवडलं, कारण फर्स्ट टाइम आम्ही कॅम्पिंग केलेलं, सगळं काही स्वतःहून केलेलं. तर आम्हाला ते आवडलं, तर ते एक्सपिरियन्स करायला आम्ही दुसरे कॅम्प साईट एक्सप्लोर करू. कारण आम्ही हेच विचार करून गेलो की आपण जाऊन ट्राय करू, जर आपल्याला आवडलं तर आपण दुसरे एक्सप्लोर करू. आणि मला माहिती होतं की आपल्याला आवडेल. हो, कारण की ऑलरेडी आम्ही जे आहे त्या नेचर वगैरे ठिकाणी जात असतो, आम्हाला आवडतं आणि आम्हाला स्वतःहून गोष्टी करायला पण आवडतात, जसं की जसं गावात करायचं. जसं, कारण की आम्हाला गावी राहायला आवडतं. गावी कसं लोक सगळं स्वतःहून करतात, तर आम्हाला आवडतं ते सगळं एक्सपिरियन्स. नाही तर लोकांना कसं म्हणजे सगळ्यांची आपली आपली आवड असते. लोकांना लक्झरी हॉटेल्स, आम्हाला ते पण आवडतं, पण आम्हाला हे साईड पण हे जास्त आवडतं. येस, व्हेरी ट्रू. तर हा, आता झालं कॅम्प. काय होतं कॅम्पिंग, कॅम्प साईट. दिपेशने खूप छान बुक केलेलं. आणि कॅम्प साईट बुक करताना सगळं दिसतं, फोटो, इलेक्ट्रिसिटी आहे की नाही, तुमच्याकडे किती झाडं आहे आजूबाजूला, जागा किती आहे, किती टेंट मावतील, रोड पासून किती जवळ आहे, बरोबर तुमचं डिरेक्शन काय आहे कंपासच्या हिशोबाने, नॉर्थ साऊथ. हे तुमचं जे साईट आहे तिकडून वॉशरूम किती जवळ आहे, गार्बेज किती जवळ आहे, आणि बीच, पिकनिक आणि ते सगळं एरिया किती जवळ आहे, ते सगळं दाखवतं. पूर्ण मॅप येतं, ते सगळं बघून बुक करायचं. येस, मस्त बुक केलेलं दिपेशने. आणि मी ह्याला बोललेली की काय पण बघ, फक्त वॉटर फ्रंट असलं पाहिजे, कारण की मला आवडेल वॉटर फ्रंट खायला. खूपच वॉटर फ्रंट होतं. हा, आणि मला खूप मजा आली वॉटर फ्रंट. तर ते झालं कॅम्प साईटचं. आणि टेंट बांधण्याची वगैरे गोष्ट आली तर टेंट आम्ही घरी आधी बांधून बघितलेलं, कारण की आम्हाला आमच्यासाठी खूप नवीन होता. मी ह्याला बोलली की तिकडे गेलो आपण आणि आपल्याला बांधताच नाही आलं तर आपण झोपणार कशामध्ये, तर आपण घरी बांधून बघूया टेंट. तर म्हणून आम्ही जेव्हा टाइम लॅप्स मध्ये तुम्ही बघाल, आम्ही खूप फास्ट बनवलं, कारण की आम्ही घरी प्रॅक्टिस करून आलेलो. तर मग ते, आणि आम्ही सगळ्या गोष्टी विकत घेतल्या. आता आम्हाला माहिती आहे की असं खर्च झालाय, पण आता हे कसं वन टाइम इन्व्हेस्टमेंट, आता हे वर्षानुवर्ष चालणाऱ्या गोष्टी आहेत. तर आम्हाला खूप मजा येईल आता सारखं जायला. आमच्याकडे आईस बॉक्स आहे, टेंट आहे, चेअर आहे, मध्ये पण कॅम्पिंग करू शकतो. अगदी झाडं मध्ये ब्लू, अगदी ऑरेंज येलो, त्याच्यामध्ये जबरदस्त काय. आणि ही लेकचं जे पण ह्यांचं हे होतं फॅसिलिटीज एकदम जबरदस्त. त्यांनी वायर दिली, डिपॉझिट आता आम्ही परत घेऊन घेतलं. $100 फ्री रेंटल होतं ते. त्याच्यानंतर तिकडे सगळं काही होतं, खायला प्यायला वगैरे. तर तुम्ही काय विसरले, कायाक त्यांनी आम्हाला 2 तासासाठी दिलेलं $30. पण ते बोलले तुम्ही असं टेन्शन नका घेऊ की 2 तासात आणून द्यायचे. 3 तास आम्ही लिटरली ती कायाक घेतलेली जवळजवळ 545, 550 असं काहीतरी आम्ही कायाक घेतली, आणि आम्ही 7ला 2 तासासाठी. आणि त्यांनी आम्हाला बोललं की तुम्ही आरामात 9:30 पर्यंत आणून द्या. आम्ही 7लाच दिली, कारण की दिपेश बोला आपल्याला ते लाकूड वगैरे लावायला टाइम लागेल, तर म्हणून आम्ही ते सगळं केलं. लेक पूर्ण फिरलो. हा, लेक पूर्ण फिरलो. आणि ऊन नव्हतं, पण आम्ही थकून गेलो एक पॉईंट नंतर. तर मग ते सगळं केलं आम्ही. आणि फायरवूड वगैरे लावून आम्ही खूप काही शिकलो. पण जसं की आम्ही लाकूड खूप मोठं विकत घेतलेलं पहिले, जे की तिकडे अवेलेबल होतं. आईस क्यूब्स आणि लाकूड आम्ही तिथून घेतलं. तर लाकूड पहिले ह्यांनी मोठंवालं घेतलं, पण लोक काय करतात मग ते ऍक्स घेऊन जातात आणि त्याला छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये तोडतात आणि मग ते सगळं करतात. ते वेगळं थ्रिलिंग एक्सपिरियन्स झालं. पण ते पतलेवाले पण होते, मग आम्हाला नंतर ते विकत घ्यावे लागले, कारण की आग पेटतच नव्हती. तर आम्ही खूप काही शिकलो पण, आणि खूप छान एक्सपिरियन्स होतं. जेवण मस्त बनलं, खूप छान ड्रिंक केलं, एकदम मजा आली, खूप रिलॅक्सिंग वाटलं. तर असं आम्हाला ऍडव्हेंचर करायला परत आवडेल. आणि आय होप की तुम्हाला पण आवडलं असेल आणि तुम्हाला पण आवडेल आमचे पुढचे असे एक्सपिरियन्सेस बघायला. आम्ही नवीन गोष्टी ट्राय करत राहतो. पुढे पण असे जर्नीज येणार आहे, तर तुम्ही बघत राहा. आमचं चॅनल.
अँड लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट. की तुम्हाला कसं वाटलं हे एक्सपिरियन्स आणि तुम्ही पण कधी कॅम्पिंग केलंय की नाही हे सांगा. येस. आणि आमच्याकडनं काही शिकलंय का तुम्ही सांगा. सी यू इन द नेक्स्ट ॲडव्हेंचर. बाय.